म्हणजेच मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। नानी मठाची शान परत नानी मठाची शान। आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात याचं कारण म्हणजे 28 तारीख रोजी 28 जुलैला आमच्या नानी मठाचा जिनसेन मठातला जो अत्यंत सर्वांचा आवडता असा हत्ती होता, तो हत्ती पेटाचा चुकीचा निर्णय चुकीचा अहवाल घेऊन तो जनतारा गुजरातमधील जनतारा या खाजगी वनतारा या खाजगी जंगलामध्ये घेऊन गेलेले आहेत। खऱ्या अर्थाने ते अत्यंत चुकीची घटना असून एवढ्या आमच्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अत्यंत आवडता असा आणि प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारा हा असा आमचा सर्वांचा आवडता हत्ती फक्त जैन समाजच नव्हे तर संपूर्णच या कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यातील सर्वच समाजांनी ज्याच्या नितांत प्रेम केलं आणि ज्याची अत्यंत सुंदर अशी देखभाल ठेवलेली असताना सुद्धा केवळ चांगली देखभाल ठेवणे असा खोटा निर्णय घेऊन तो कोर्टामधनं आपल्या पैशाचा बळाचा वापर करून आमच्या विरोधात निकाल घेऊन तो हत्ती त्यांनी घेऊन गेलेला आहे। आणि त्या संदर्भात आज सकाळपासून आरग येते जिओचे जे काय कार्ड्स होते ते पोर्टिंगचं काम सकाळपासून उत्स्फूर्ततेने सगळ्याच समाजाच्या वतीनं सुरू आहे। सकाळपासून त्या पोर्टिंगच्या ठिकाणी म्हणजे जिओचं कार्ड हे एअरटेलमध्ये पोर्टिंग करण्याचं खूप गर्दीनं काम चालू आहे। आणि तसेच येत्या रविवारी म्हणजे 3 तारखेला सकाळी 8 वाजता सकल जैन समाज तसेच आमच्या संपूर्ण आरग गावातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं मूक मोर्चाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। आणि 3 तारखेला जे नांदी ते कोल्हापूर येथे पदयात्रेने जे निवेदन देण्यासाठी जाणार आहे त्यासाठी सुद्धा संपूर्ण गावातील उत्स्फूर्तीने आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहे। खऱ्या अर्थानं आम्ही या संदर्भात जे काही घटना घडली त्या सर्वच स्तरावरून आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमचा जो हत्ती आहे म्हणजे जी आमची आमच्या नांदी मठाचा जो हत्ती आहे ते लवकरात लवकर त्यांनी परत करावा आणि आमच्या समाजावर त्यांनी उपकृत करावा अशी मी विनंती करतोय। आणि अशाच जोमानं येत्या रविवारी सकाळी 8 वाजता मूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या मूक मोर्चामध्ये संपूर्ण आरग गाव त्यामध्ये सामील होणार आहे। तसेच 3 तारखेला आम्ही दुपारी कोल्हापूर येथे ते निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत। नानी मठाची शान आमची जान, नानी मठाची शान आमची जान, परत द्या आमचा हत्ती परत द्या, परत